दोन बायका असतात. एक बाई खूप चांगली असते, पण तिचे कर्म खूप चांगले असतात, पण तिला काय श्राप भेटतं की तू विधवा होणार. आणि एक बाईचे कर्म इतके वाईट असतात, तरी तिला तो साधूने वरदान देतो की तू सुवासीन मरणार. मग त्या बाईला वरदान भेटलेलं असतं, ती विधवा होणार. ती खरंच विधवा होती, पण ती खूप खुश असते विधवा होऊन. कारण काय, त्या नवरा इतका दारुडा असतो, तिला रोज मारत असतो, घरातले सोनं नाणं विकलेले असतो, घरसुद्धा विकायला गेलेला असतो, मुलांना मारत असतो. मग तो मेला ना, ती खुश होती की बाबा किटकिटी गेली घर माझ्या जिंदगीत आणि माझी लाईफ स्टेबल झाली. आणि ज्या बाईला वरदान भेटलेलं असतं की तू सुवासीन मरणार, त्या बाईचा बी नवरा पिदड असतो, तो सुद्धा असाच तिला मारत असतो, तिच्या लेकरांना मारत असतो, पण ती वैतागून गेली असते. हा तर काय मरणार नाही, तिला वरदान असतो सुवासीन मरण्याचा. मग ती स्वतः फाशी घेऊन मरते, ती सुवासीन मरते. म्हणायचा अर्थ काय, तुमचे जर कर्म चांगले असले तर वरदानसुद्धा श्राप होतो, आणि जर कर्म वाईट असले तर श्रापसुद्धा वरदान ठरू शकतो. त्या बाईचे कर्म चांगले होते म्हणून ती विधवा होऊन बी ती खुश राहील, आणि ह्या बाईचे कर्म वाईट होते, ही सुवासीन मरूनसुद्धा ही दुःखी राहील. म्हणून कर्म चांगले करा. वरदान महत्त्व ठेवत नाही की मला वरदान भेटलं आहे मी खुश राहीन, मला श्राप भेटले मी दुःखी राहीन. काही महत्त्व नाही, कर्म महत्त्वाचे असते.